Hello everyone, welcome to Global Online स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती मॅम अँड आज आपण महाराष्ट्र LLB 5 इयर CET एक्झाम 2024 अंतर्गत चर्चा करणार आहोत. मागील काही सेशनमध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूड विषय कायदेशीर अभिवृत्ती जी आहे त्याविषयी आपण त्याचे प्रिपरेशन थ्रू MCQ आपण तयारी करत आहोत. ठीक आहे, काही सेशन्स हे आपले थेरॉटिकल झालेले आहेत, काही सेशन आपण जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ते कसे सोडवायचे त्याच्यावरती आपण काय करतोय फोकस करत आहोत. एक्झाम आपली फारच जवळ आलेली आहे, त्या अनुषंगाने मी मागेही सांगितलेलं होतं की रोजचे जे काही MCQज आहेत ते तुम्ही रोज सोडवणं अपेक्षित आहे. त्यासोबतच हे जे आपले सेशन आहे ते तुम्हाला खूपच उपयुक्त असेल, जेणेकरून नेमके MCQज कसे सोडवायचे त्या अनुषंगाने ते तुम्हाला खूपच मदत करतील. ठीक आहे, तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म तुम्हाला महाराष्ट्र LLB 5 इयर्स या कंप्लीट कोर्ससाठी कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहात, तर फुल सिलेबस रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्स आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केले जातात. त्याच पद्धतीने 15+ मॉक टेस्ट देखील असतात आणि 2000+ MCQ सिरीज देखील आपल्याला अवेलेबल करून दिली जाते. त्यासोबतच सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही आपल्याला महाराष्ट्र LLB 5 इयर्स जो कंप्लीट कोर्स आहे त्यामध्ये आपल्याला भेटून जाते. तर याकरिता फी स्ट्रक्चर काय आहे? फी आहे फक्त 2000 रुपये. या 2000 रुपयामध्ये तुम्हाला महाराष्ट्र LLB 5 इयर्ससाठीची जी की तयारी आहे ती संपूर्णतः तयारी तुम्हाला CETची करून घेण्यात येईल. ठीक आहे, तर याकरिता खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ॲप हे प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपण ॲप डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर हे पेज ओपन केल्यानंतर हे पेज तुम्हाला फ्रंट पेज दिसून येईल. त्यामध्ये स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला विविध कोर्सेस दिसतील. त्यामध्ये त्या कोर्सेसमध्ये तुम्हाला CET टाकायचे. CET टाकल्यानंतर तुम्हाला ज्या काही CETच्या आहेत सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये घेण्यात येतात त्या सर्व CET तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. आपल्या ठिकाणी त्या चालू करण्यात आलेल्या असतील. ठीक आहे, तर त्यामध्ये आपल्याला नेमकं कोणता कोर्स हवा आहे, तर महाराष्ट्र LLB 5 इयर्स कोर्स आपल्याला हवा आहे. तर या ठिकाणी क्लिक करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता, एनरोल करू शकता. ठीक आहे, 17 मेसाठी खूपच काही दिवस कमी राहिले असले तरी सुद्धा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी नवीन नवीन ट्रिक्स भेटतील, नोट्स भेटतील आणि येणारी एक्झामसाठी तुम्हाला त्या गोष्टी अतिशय उपयुक्त ठरतील. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण कायदेशीर अभिवृत्तीमध्ये जे काही महत्त्वाचे MCQज आहेत ते आपण आज सोडवणार आहोत. मागच्या सेशनमध्येही आपण काही MCQ सोडवलेले होते. आजच्या सेशनमध्ये आपण थोडंसं सर्वोच्च न्यायालय आणि जे काही अमेंडमेंट झालेले त्या रिलेटेड आज आपण चर्चा करणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण थोडंसं थेरॉटिकल पार्ट घेतलेला होता. कॉन्स्टिट्यूशनचा थेरॉटिकल सुरुवातीचा जो पार्ट होता तो आपण सायन्स फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन जो होता तो महत्त्वाचा पार्ट आपण फॅक्च्युअल पार्ट होता तो आपण चर्चेला घेतलेला होता. अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्यांनी कोणी बघितलेलं नसेल ते सेशन परत तुम्ही रिवाईज करू शकता किंवा ते सेशन तुम्ही परत बघू शकता. वारंवार बघितल्या कारणाने बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या काय होणार आहेत, क्लिअर होणार आहेत. ज्या कारणास्तव तुम्हाला CETला विचारण्यात जाणार जे काही महत्त्वाचे बेसिक प्रश्न असतील त्यामधून तुमचे ते काय होणार सॉल्व्ह होणार आहे. साहजिकच बऱ्याच गोष्टी काय सॉल्व्ह झाल्या की काय होणार आहे की आपोआप तुम्हाला ती एक्झाम क्रॅक करायला मदत होणार आहे. ठीक आहे, तर ज्या काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहेत त्या आपल्याला या सेशनमधून जास्तीत जास्त कव्हर करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, वारंवार सेशन्स बघत चला, MCQज भरपूर सोडवत चला. महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. आपली एक्झाम 17 मेला काही दिवस राहिले, तर त्या अनुषंगाने येणारी जी एक्झाम आहे त्यापर्यंत आपला कॉन्फिडन्स हा मजबूत असला पाहिजे. ठीक आहे, कारण ही MCQ एक्झाम आहे, बरोबर. जोपर्यंत रोजच्या रोज तुम्ही क्वेश्चन तसे MCQ सोडवत नाही तोपर्यंत ती तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यासारखं वाटणार नाही. आणि नेमके क्वेश्चन कसे सोडवले जातात, लीगल ॲप्टिट्यूडचे नेमके क्वेश्चन कसे सोडवले जातात त्याच्यावरती आपला जास्त फोकस असणं गरजेचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की जास्तीत क्वेश्चन तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन हे फार कमी विचारले जातात. येते लक्षात, वन लाईनर क्वेश्चन फार कमी विचारले जातात, खूप कमी फॅक्ट्स असतात. मात्र जे आपण प्रिन्सिपल फॉर्ममध्ये बघितलं, लीगल प्रिन्सिपल आणि सोल्युशन फॉर्ममध्ये जे आपण मागच्या सेशनमध्ये काही सेशनमध्ये आपण ते फॉर्मॅट आपण अभ्यासलेला होता, तेही सेशन तुम्ही वारंवार बघा की नेमकं विचारण्यात मी त्यामध्ये बऱ्याच ट्रिक्स पण तुम्हाला टेक्निक्स पण तुम्हाला सांगितलेलं की नेमकं त्या पद्धतीचा प्रश्न कसा सोडवणं
अपेक्षित आहे. ठीक आहे, तर इथून पुढच्या सेशनमध्ये आपण काही क्वेश्चन ह्या पद्धतीचे घेऊ आणि काही क्वेश्चन आपण प्रिन्सिपल, लीगल प्रिन्सिपल आणि सोल्युशनच्या पद्धतीने घेऊ, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये त्या गोष्टी अवघड वाटणाऱ्या त्या फॅमिलियर होऊन जातील आणि येणारी एक्झाम जी आहे तुमची महत्त्वाची 12वी नंतरची जी काही 5 इयर्स लॉ सीईटी ती तुम्हाला निघण्यास अतिशय मदत होईल. ठीक आहे, तर आजच्या सेशनमधला पहिला क्वेश्चन काय आहे, तर फर्स्ट क्वेश्चन इज दॅट विच सुप्रीम कोर्ट जजमेंट प्रोनाउन्स द फंडामेंटल राईट कॅन नॉट बी अब्रेज्ड. ठीक आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निवाड्याने मूलभूत हक्काचे संक्षिप्तीकरण करता येणार नाही असं सांगितलेलं आहे. आता बऱ्याच वेळा कसं झालं की सर्वोच्च न्यायालयाचे रिझल्ट किंवा ज्या काही केसेस आहेत त्यामध्ये गोलकनाथ केस असेल, केशवानंद भारती केस आहे, शंकरी प्रसाद सुरवादेची केस आहे, त्यामध्ये काय करण्यात आलं होतं की नेमकं आपल्याला जे काही मूलभूत हक्कामध्ये ज्या काही चेंजेस आहेत किंवा एकंदरीत राज्यघटनेमध्ये चेंजेस ज्या काही करायचे आहेत ते चेंजेस करता येऊ शकतील का नाही यावरती त्या बऱ्याच केसेस झालेल्या आहेत. सुरुवातीची जी 1951ला जी केस झालेली होती शंकरी प्रसाद जी केस होती, शंकरी प्रसाद केस होती काय, ठीक, शंकरी प्रसाद 1991ची जी काही केस होती त्या केसमध्ये काय सांगण्यात आले होते की सर्वोच्च न्यायालयाला काय मूलभूत हक्कांचं जे आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार असेल. या ठिकाणी पॉझिटिव्ह इंडिकेशन आपल्याला मूलभूत हक्काविषयी दिले होते, म्हणजे मूलभूत हक्कामध्ये कोणत्याही प्रकारे बदल करता येऊ शकतो असं आपल्याला शंकरी प्रसाद केसने सांगितलेलं होतं. आता आपल्याला या ठिकाणी काय विचारलं की कोणत्या निवाडे, कोणत्या केसने मूलभूत हक्काचे संक्षिप्तीकरण करता येणार किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाहीत असं सांगितलं. तर त्यानंतरची जी काही केस होती ती गोलकनाथ केस होती. गोलकनाथ केस कधीची, तर 1967ची केस आहे. तर यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की मूलभूत हक्कामध्ये बदल करता येईल असं सांगण्यात आलं होतं. गोलकनाथ केसमध्ये काय सांगण्यात आलं तर मूलभूत हक्कामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही असं आपल्याला सांगण्यात आलेलं होतं. म्हणून याचा आन्सर काय आहे तर केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य जे आहे त्या कालावधीचा तो त्याचा आन्सर आहे ए मध्ये गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य हा त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, आपण 1967ला झालं असं म्हटलेलं आहे. आता केशवानंद भारती केस काय होती, जर गोलकनाथनं काय सांगण्यात आलं की गोलकनाथमध्ये मूलभूत हक्कामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही असं गोलकनाथमध्ये सांगण्यात आलं. त्यानंतर केशवानंद भारती केस 1973ला झाली, तेव्हा काय क्लिअर केले की मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतील, मात्र ते त्याचं जे काही बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते बेसिक स्ट्रक्चरला कोणत्याही प्रकारचा हात न लावता, कोणत्याही प्रकारचे त्याच्यामध्ये चेंजेस न करता त्यामध्ये तुम्ही काही स्तरापर्यंत, काही मर्यादेपर्यंत तुम्ही काय करू शकता, बदल करू शकता असं आपलं परत केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य जे होतं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बेसिक स्ट्रक्चरमध्ये नेमकं काय येतं, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असेल, सॉव्हर्निटी असेल, रिपब्लिक स्टेट आहे, धर्मनिरपेक्ष, हे जे काही बेसिक स्ट्रक्चरमधील ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता इतरत्र जो काही बदल असेल ते तुम्ही करू शकता असं आपल्या केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या केसमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तत्पुरती ह्या प्रश्नाचा आन्सर आपला आहे की गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्याचे की मूलभूत हक्काच्या निवाड्याचे जे काही निवाड्याने मूलभूत हक्काचे संक्षिप्तीकरण करता येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, नाउ देयर इज अ नेक्स्ट क्वेश्चन. घटना दुरुस्तीद्वारे न्यायपालिकेच्या न्यायिक पुनरावलोकनाच्या अधिकारावरती नेमका कोणी अंकुश ठेवला, ज्युडिशरी थ्रू अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ज्याबाबत ज्युडिशियल रिव्ह्यू बाबत कुणाला अधिकार आहेत, राज्य विधिमंडळ आहेत का, स्टेट लेजिस्लेचरला आहे का, पार्लमेंटला आहे का, काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे राज्य विधान परिषदला आहेत का, काउन्सिल ऑफ स्टेट ही राज्यसभा इथं या ठिकाणी राज्यसभेला आहेत का, किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे लेजिस्लेटिव्ह म्हणजे विधान परिषदेना असे काही अधिकार आहेत की ज्यामध्ये घटना दुरुस्तीद्वारे न्यायपालिकेची काही न्यायिक पुनरावलोकनाच्या अधिकारावर नेमका कुणी अंकुश ठेवला असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. आता न्यायपालिका ही कशी सेंट्रल संस्था आहे किंवा केंद्रीकृत संस्था आहे, त्या मानाने आपल्याला स्टेट लेजिस्लेचर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकेल का, अंकुश ठेवू शकेल का, नाही. मग असं थोडा विचार करून आपण स्टेट लेजिस्लेचर काय करू शकतो, इलिमिनेट करू शकतो. त्यासोबत विधान परिषद देखील स्टेट लेवलला काम करते, त्यामुळे विधान परिषद देखील आपण या ठिकाणी इलिमिनेट करू शकतो, गाळू शकतो. आता राज्य परिषद म्हटले किंवा राज्यसभा ही एकटीच त्यांच्यावरती अंकुश ठेवते का, नाही. तर संसदेमध्ये नेमकं कोण कोण येते, तर संसदेमध्ये आम्हाला लोकसभा राज्यसभा दोन्हीचाही समावेश होत असताना नेमकं न्यायपालिकेवरती जो काही अंकुश ठेवण्याचं काम करत असेल तर ते
संसद करत असेल, म्हणून याचा आन्सर आहे की संसदेद्वारे जे घटना दुरुस्तीद्वारे न्यायपालिकेच्या न्यायिक पुनर्वलोकनाच्या अधिकारावरती अंकुश ठेवण्याचे काम संसद करत असताना दिसून येते. ठीक आहे, त्यामुळे याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट बी. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट हु रिस्टोर्ड द ज्युडिशियल रिव्ह्यू पॉवर ऑफ ज्युडिशरी अंडर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, म्हणजे भारतीय संविधानाअंतर्गत न्यायपालिकेचे न्यायिक पुनरावलोकन अधिकार कोणी नेमके पुनर्संचयित केलेलं आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन इज दॅट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, सेकंड इज दॅट हाय कोर्ट, थर्ड वन इज चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि लास्ट वन इज दॅट डिस्ट्रिक्ट कोर्ट. ठीक आहे, म्हणजे भारतीय संविधानाअंतर्गत जे आपल्याला न्यायपालिकेचे पुनरावलोकन कोणी केले, भारताचे सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय. आता भारतीय संविधानाअंतर्गत न्यायपालिकेचे न्यायिक पुनरावलोकन ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे, केंद्रीकृत महत्त्वाचे. तर जिल्हा न्यायालय वगैरे इतक्या खालच्या स्तरावरती जाऊन आपण न्यायपालिकेचे न्यायिक पुनरावलोकन करू शकतो का? नक्कीच नाही. त्यामुळे डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे नक्कीच येऊ शकत नाही. मुख्य महानगरपालिका त्याच्याही होऊ शकत नाही, कारण केंद्रीकृत ही संकल्पना आहे, केंद्रीय स्तरावरचे न्यायिक पुनरावलोकन करायचे. त्यामुळे उच्च न्यायालय ही राज्यापर्यंत सुद्धा या गोष्टी करू शकत नाही. मग राहतो कुठे प्रश्न, तर भारताचे सर्वोच्च न्यायालय असा प्रश्न राहतो. म्हणजे आपल्याला त्या उत्तरापर्यंत जेव्हा आपण इलिमिनेशन मेथड यूज करतो त्यावेळी तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. अशी मेथड जर यूज केली तर तुम्हाला नक्कीच नेमकं त्याचं उत्तर काय आहे हे थोडंसं आपल्याला कॉमन सेन्सने काय करता येईल. ठीक आहे, कॉमन सेन्सने आपल्याला त्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल. तर आन्सर काय आहे? आन्सर इज दॅट ए, जे की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया किंवा भारताच्या सर्वोच्च न्यायालयामार्फत पुनर्संचयित करता येतं, जे की भारतीय संविधानाअंतर्गत न्यायपालिकेचे न्यायिक पुनरावलोकन अधिकार त्या ठिकाणी पुनर्संचयित केलेले दिसून येतात. ठीक आहे, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट की इन विच हाऊस जनता गव्हर्नमेंट फेल्ड टू सिक्युअर 2/3 majority of new clause under Article 368 for introducing referendum for effecting changes in certain logic features of the Constitution. ठीक आहे, म्हणजे कोणत्या सभागृहात संविधानाचे काही तर्कशुद्ध वैशिष्ट्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जनमत संग्रह सादर करण्यासाठी कलम 368 अंतर्गत नवीन कलमासाठी जनता सरकार 2/3 बहुमत मिळवण्यात काही अयशस्वी झाले, तर ते नेमकं कोणत्या ठिकाणी? आता परत तसाच प्रश्न आहे की आपल्याला नेमकं कशाबाबत आहे, तर कलम 368 अंतर्गत. कलम 368 अंतर्गत काय, तर घटना दुरुस्ती विषय. घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार नेमका कुणाला असतो, तर तो लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, स्टेट लेजिस्लेचर किंवा स्टेट असेंब्ली का, तर तो संसदेला असतो. बरं, ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला विचारले काय, तर अंतर्गत नवीन कलमासाठी जनता सरकार 2/3 बहुमत मिळण्यास अयशस्वी ठरली, तर ती नेमकी कोणत्या ठिकाणी ठरली हे आपल्याला विचारण्यात आलेले. ठीक आहे, तर मग विधान परिषदेमध्ये मांडता येऊ शकतं का, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल किंवा स्टेट लेजिस्लेचर, राज्य विधानमंडळ, तर प्रश्न येत नाही. स्टेट असेंब्ली, राज्य विधानसभामध्ये सुद्धा प्रश्न येते. मग तर राहतो लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, विधान परिषद सुद्धा येत नाही, म्हणून त्याचा आन्सर येणार, आन्सर इज दॅट डी, जे की लोकसभा आणि राज्यसभामध्येच ह्या अशा गोष्टी होऊन जातात. त्यामुळे विधान परिषद पण जे आहे स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये जे विचारलं जातं, तर या ठिकाणी सुद्धा केलं जाणार नाही. त्यामुळे याचा आन्सर आहे डी, राज्यसभा, ज्या ठिकाणी ती अयशस्वी ठरलेली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न. हु सेड इन हिज जजमेंट दॅट नो पार्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन इज अनअमेंडेबल. की नेमकं कोणी सांगितलेलं की भारतीय संविधानाचा कोणताही भाग जो आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा करता येणार नाही किंवा ती सुधारणा किंवा न सुधारणा योग्य असेल. फक्त आता भारतीय संविधानाचा या ठिकाणी प्रश्न आलेले बघा, व्यवस्थित टेक्निक समजून घ्या की नेमकं त्या प्रश्नामागे आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे, कसं आपण कॉमन सेन्स वापरून त्या उत्तरापर्यंत पोहोचायचं. आता आम्हाला काय विचारलंय, तर संविधानाबाबत विचारले, कॉन्स्टिट्यूशन बाबत विचारले. आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय करायचे, सुधारणा किंवा अमेंडेबल किंवा अमेंडमेंट बाबत विचारले. आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार कुणाला आहे, तर संसदेला आहे. जी केंद्रीकृत संकल्पना आली, सेंट्रल लेवलला संकल्पना आहे. मग फक्त अलाहाबाद उच्च न्यायालय, कलकत्ता, मद्रास हे जे स्टेट लेवलचे असतात त्यांच्यामध्ये असं आम्हाला, त्यांना तर कुठेच अधिकार नाही उच्च न्यायालयाला वगैरे. मग राहतो प्रश्न कुठं, तर भारताचे सर्वोच्च न्यायालय जी काही केंद्रीकृत संकल्पना आहे, केंद्रीकृत कन्सेप्ट आहे, त्यांच्या मार्फतच किंवा ती गोष्ट ते म्हणू शकतात की आम्ही, ज्याने आपल्या निकाल काय म्हटले की आमच्या संविधानाचा कोणताही भाग जो काय की अनअमेंडेबल आहे किंवा सुधारणा योग्य
नाही, त्यामुळे त्याचा आन्सर काय, तर आन्सर इज दॅट डी, जेने भारताचे जे काही सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हु सेड दॅट ही जजमेंट दॅट नो पार्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन इज अनअमेंडेबल. ठीक आहे, म्हणजे न सुधारणे योग्य असले, म्हणजे अशा पद्धतीने आपल्या क्वेश्चनचं आन्सर पर्यंत पोहोचता आलं पाहिजे, म्हणजे ती मेथड ती टेक्निक आपल्याला वापरता आली पाहिजे. थोडंसं विचार करायचं, संविधान बाबत विचारायचं तर कोणत्याही स्टेट लेवलच्या हायकोर्टचा त्यामध्ये हस्तक्षेप असणार नाही, असेल तर तो सुप्रीम कोर्टाचा असेल, त्यामुळे त्याचे आन्सर हे आपल्याला सुप्रीम कोर्टच करता आलं पाहिजे. ठीक आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट what was the important landmark judgment regarding amendment of the constitution article 368. ठीक आहे, आताही आपण पाहिलं की घटना दुरुस्ती 368 कलमाबाबत महत्वाचा ऐतिहासिक निर्णय नेमका कोणता होता. बरोबर, आताच आपण बघितलं 368 अंतर्गत जे बरेच घटना दुरुस्ती अंतर्गत मूलभूत हक्कामध्ये बदल करता येतील नाही येतील. शंकरी प्रसाद विरुद्ध भारत संघाची की 1951 झाले, गोलकनाथ 1967 ला आपण पाहिलेलं होतं, ते केशवानंद विरुद्ध भारती केस 1973 केस आहे. तर या बाबत महत्वाचे ऐतिहासिक निर्णय कोणी घेतले किंवा कोणता होता, तर हे तिन्ही ऐतिहासिक निर्णय होते की अतिशय महत्वाचे होते की 368 अंतर्गत महत्वाचे घटना दुरुस्ती करता येत आहेत की नाही, याबाबत या तिन्ही केसचा त्यामध्ये समावेश होत असताना दिसून येतो, म्हणून त्याचा आन्सर आहे डी. आन्सर इज दॅट डी, ज्या ठिकाणी शंकरी प्रसाद, गोलकनाथ आणि केशवानंद भारती केस या तिन्हींचाही समावेश होत असताना दिसून येतो. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट which Supreme Court judgment describe the basic structure of the Constitution of India for the first time. आलं लक्षात येतं, बेसिक स्ट्रक्चर आपण आता मगाशीच पाहिलेलं होते की सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निकालाने प्रथमच भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचे नेमकं काय केलंय, वर्णन केलेलं आहे. मग या ठिकाणी शंकरी चुकून झालेलं आहे, शंकरी प्रसाद आहे, शंकरी प्रसाद ठीक आहे, शंकरी प्रसाद विरुद्ध भारतीय संघ, केशवानंद विरुद्ध केरळ, इंदिरा गांधी विरुद्ध भारत संघ, गोलकनाथ मध्ये आपण पाहिले की त्यांनी नाही म्हणून सांगितलं होतं. शंकरी प्रसाद मध्ये काय होतं की करायला काही मुभा होती. ठीक आहे, शंकरी प्रसाद मध्ये करायला मुभा होती, पण ते मूलभूत संरचनेविषयी बोलत नाही. तर मी आता सांगितलं होतं की केशवानंद विरुद्ध केरळ राज्याच्या केसमध्ये आपल्याला नेमकं काय सुप्रीम कोर्टने जजमेंट दिले की बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया फॉर द फर्स्ट टाइम, जे की राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचे वर्णन आपल्याला केशवानंद विरुद्ध केरळ राज्य आहे त्या केसमध्ये झालेलं दिसून येतं. त्यामुळे याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट बी. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट how many judges of the Supreme Court were in the bench of describe the basic structure of the Constitution for the first judgment time in the landmark केशवानंद वर्सेस स्टेट ऑफ केरला. अतिशय महत्वपूर्ण आहे. तर केशवानंद विरुद्ध केरळ राज्य या ऐतिहासिक निकालाच्या वेळी संविधानाच्या मूलभूत संरचनेचे वर्णन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे किती न्यायाधीश होते. अत्यंत फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, अगदी माहितीच असलं पाहिजे. यामध्ये आपण आता कोणताही कॉमन सेन्स किंवा काही ट्रिक्स वापरू शकत नाही. तर याचा आन्सर काय, तर आन्सर इज दॅट ए, 13 न्यायाधीश होते. लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे की भारताच्या कोणत्या सरन्यायाधीशाच्या अधिपत्याखाली घटनापीठाने प्रथमच संविधानाच्या मूलभूत संरचनेचे नेमकं काय केलेलं वर्णन केलं. हाही फॅक्च्युअल क्वेश्चन आहे की नेमकं आपल्याला अंडर विच चीफ जस्टिस ऑफ इंडिया द कॉन्स्टिट्यूशन बेंच डिस्क्राइब द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन फॉर द फर्स्ट टाइम. ठीक आहे, मिस्टर जस्टिस ऑफ जेम्स शेलर. Then next one is that Mr. Justice J.S. Verma. Third one Mr. Justice C.J. Sikri, Mr. Justice K.V. चंद्रचूड. तर या कोणत्या न्यायाधीशाच्या सरन्यायाधीशाच्या अधिपत्याखाली घटनापीठाने प्रथमच संविधानाच्या मूलभूत संरचनेचे काय केलेले आहे वर्णन केले. तर याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट सी, श्रीमान न्यायमूर्ती सी.जे. सिक्री यांच्या अधिपत्याखाली घटनापीठाने प्रथमच संविधानाच्या मूलभूत संरचनेचे काय केले आहे वर्णन केलेले आहे. अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, माहिती पाहिजे. थोडंसं आपल्याला ह्या गोष्टीवरती काम करायला लागेल की त्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतील. ठीक आहे, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट इन विच सुप्रीम कोर्ट जजमेंट इट हॅज बीन प्रोनाउन्स्ड दॅट पार्लमेंट कॅनॉट इनलार्ज इट्स ओन पॉवर बाय मेकिंग इटसेल्फ न्यू कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निवाड्यात संसद स्वतःची नवीन काय करेल घटना बनवून स्वतःचे अधिकार वाढवू शकत नाही, असं नेमकं कोणत्या केसमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ससांका विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आहे किंवा
केशवानंद वर्सेस स्टेट ऑफ केरला, मिनरवा मिल वर्सेस युनियन ऑफ इंडिया की शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तर ह्या ठिकाणी आपलं परत ही फॅक्ट्स आहे की मिनरवा मिल्सची केस आहे त्या मिनरवा मिल्स विरुद्ध युनियन ऑफ इंडियाची केस होती, त्यामध्ये संसद स्वतःची नवीन घटना बनवून त्याचे स्वतःचे अधिकार वाढवू शकत नाही असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजे संसद काही स्वतःची नवीन घटना किंवा स्वतःला ज्या गोष्टी हव्यात त्या पद्धतीने स्वतःचे अधिकार कोणत्याही प्रकारे वाढवू शकत नाही असं आपल्या मिनरवा मिल या केसने सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट सी, मिनरवा मिल्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. आता महत्त्वाचा पुढचा प्रश्न अगदी इझी आहे, जे की आपण पहिला मागच्या सेशनमध्ये थेरॉटिकल सेशनमध्ये आपण पाहिलेलं होतं की नेमकं सायन्स फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे होते फीचर्स आपण पाहिले होते त्यामध्ये ह्याचा उल्लेख आलेला आहे. नेमकं काय की भारतीय राज्यघटनेचे नेमके स्वरूप कसं आहे, व्हॉट इज द नेचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, रिजिड आहे, फ्लेक्झिबल आहे, बोथ ए अँड बी आणि नन ऑफ द अबव. तर भारतीय राज्यघटना नेमकी कशी आहे, कठोर आहे का लवचिक आहे, किंवा कठोर आणि लवचिक दोन्ही पण आहे किंवा दोन्ही पण आहेत. तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी की राज्यघटनेचे स्वरूप हे कठोर आणि लवचिक या दोन्हींचा काय आहे, सुवर्ण मध्य आहे. ठीक आहे, सुवर्ण मध्य म्हणजे काय, भारतीय राज्यघटनेमध्ये काही गोष्टीबाबत काय करतात, अमेंडमेंट करता येते, घटना दुरुस्ती करता येते म्हणून ती लवचिक म्हणली जाते. काही बाबत फारच कठोर भूमिका घ्यावी लागते किंवा कठोर पद्धतीने त्यामध्ये राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करता येते म्हणून त्याला कठोर राज्यघटना म्हटलेल्या. म्हणून या ठिकाणी आन्सर इज दॅट ए अँड बी दोन्ही किंवा कठोर आणि लवचिक दोन्हींचाही सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न आपल्या भारतीय राज्यघटनेच्या स्वरूपामध्ये झालेला दिसून येतो. त्यामुळे याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट सी, जे की भारतीय राज्यघटनेचे स्वरूप आपल्याला कठोर आणि लवचिक दोन्ही असलेलं दिसून येतं. पुढचा प्रश्न आहे की विच आर्टिकल इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिप्रेझेंट इमर्जन्सी प्रोव्हिजन. अगदीच फॅक्च्युअल आपल्याला आर्टिकल्स वरती प्रश्न विचारले जातात की भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम आणीबाणीच्या तरतुदीचे नेमके काय करतात, तर प्रतिनिधित्व करतात. ठीक आहे, आणीबाणीची जे काही तरतुदी आहेत त्या नेमक्या कोणत्या कलमांतर्गत येतात हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं. फर्स्ट वन इज दॅट आर्टिकल 348 टू 354, आर्टिकल 350 टू 360, आर्टिकल 359 टू 361, आर्टिकल 368 टू 380. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपली ही एकदम फॅक्च्युअल डाटा आहे. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की नेमके कुठले आर्टिकल्स असे आहेत की त्या ठिकाणी इमर्जन्सी प्रोव्हिजन काय केली जातात, लागू केली जाते. तर आर्टिकल 352 टू 360 मध्ये आपल्याला काय सांगण्यात आलं की कलम 352 ते 360 मध्ये महत्त्वाचे आपल्या आणीबाणीच्या तरतुदीचे काही इमर्जन्सी पॉवर्स, इमर्जन्सी जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट बी, कलम 352 ते 360 मध्ये महत्त्वाचे आणीबाणीच्या तरतुदीचे प्रतिनिधित्व करत असताना भारतीय राज्यघटना दिसून येते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, under which article of the Indian Constitution proclamation of emergency has been defined. आताच आपण पाहिलं होते की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाखाली आणीबाणीच्या घोषणेची काय केली, व्याख्या केली. आणीबाणी कुठून कुठं लागू होते, तर 352 ते 360 मध्ये आपल्याला आणीबाणीची तरतूद असलेली दिसून येते. आता आपल्याला या ठिकाणी काय विचारले, तर आपल्याला या ठिकाणी व्याख्या विचारण्यात आलेली. ठीक आहे, आता व्याख्या नेहमी लक्षात ठेवायची जेव्हा विचारण्यात, आता हे जर तुम्हाला क्लिअर असेल आणि जर व्याख्या जर कुठं विचारण्यात आले हे जर विचारले असेल तर आपल्याला हे नक्की माहिती पाहिजे की जिथून जे सुरुवातीला कधी तरी व्याख्या केली जाते, म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा आर्टिकल असेल त्यामध्ये आपल्याला व्याख्येचा उल्लेख केलेला दिसून येतो. त्यामुळे आर्टिकल 352 मध्ये आपल्याला त्याची व्याख्या करण्यात आलेली आहे हे दिसून येतं. त्यामुळे त्याचा आन्सर आहे कलम 352 मध्ये काय, तर भारतीय राज्यघटनेच्या कलमाखाली आणीबाणीच्या घोषणेची व्याख्या करण्यात आलेली. अशा काही महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत की आपल्याला हे कळलं पाहिजे. ज्या अर्थी 352 पासून आपल्याला महत्त्वाचं 352 ते 360 मध्ये आणीबाणीच्या तरतुदी लक्षात घेता येते, त्या पद्धतीने जर आम्हाला व्याख्या विचारण्यात येत असेल तर ती व्याख्या अगदी सुरुवातीलाच देण्यात येते आणि ती सुरुवातीचं आर्टिकल नेमकं कोणतं आहे त्यावरून आपल्याला ते आन्सर ठरवता आलं पाहिजे. ठीक आहे, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट which article in the constitution of India define effect of proclamation of emergency. ठीक आहे, म्हणजे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात आणीबाणीच्या घोषणेचा नेमका परिणाम, आता व्याख्या झाली, नेमका परिणाम कुठे सांगितलेले, तर नक्कीच ते पुढचं आर्टिकल असणार आहे. आपण 352 ते 360 मध्ये आपण बघतोय की हे आम्हाला प्रोक्लेमेशन ऑफ द इमर्जन्सी सांगितलेलं आहे. तर नेमक्या कोणत्या कलमाअंतर्गत आम्हाला त्याचा परिणाम स्पष्ट करण्यात आला, तर तो परिणाम आहे 353 मध्ये आपल्याला त्याचा नेमका परिणाम काय आहे हे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आन्सर आहे, आन्सर इज दॅट डी. नाउ लास्ट क्वेश्चन इज दॅट हियर
Which constitutional article defines that only the union has the power to protect states against external aggregation and internal disturbances? ठीक आहे, म्हणजे कोणते घटनात्मक कलम जे आहे ते काय परिभाषित करते, तर बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून राज्याचे संरक्षण करण्याचा अधिकार फक्त कुणाकडे आहे, केंद्राकडे आहे, असं आपल्याला कोणत्या कलमा अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे. कलम आहे 359, दुसरा आहे कलम 360, तिसरा आहे कलम 355 आणि कलम आहे 361. तर कोणत्या कलमांतर्गत, तर कलम 355 मध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे, तर घटनात्मक कलम काय परिभाषित करते की जर आपल्यावरती बाह्य आक्रमण झालं किंवा अंतर्गत अशांतता जर असेल तर राज्याचे संरक्षण करण्याचा अधिकार हा फक्त कुणाला असणार आहे, हा फक्त अधिकार केंद्रालाच असणार आहे. का कोणत्या स्टेटला असणार आहे का, नक्कीच नसणार आहे. कारण बाह्य आक्रमण ही कन्सेप्ट जी आहे किंवा हे नॅशनल इन्सिक्युरिटीचा प्रश्न राहतो, तर त्यावेळी आपल्याला केंद्र त्या ठिकाणी संरक्षण करत असताना दिसून होतं. बरेचसे अधिकारी कोलॅप्स पण, बरेचसे जे काही अधिकार असतात स्टेट लेवलचे जे दिलेले असतात ते अधिकार सुद्धा काय होतात, सस्पेंड होतात. त्या अंतर्गत का बरं, तर पूर्ण ते सेंट्रल लेवलला काय केलं जातं, ती सिच्युएशन असते ती हँडल केली जाते. मग अशा वेळी जरी अंतर्गत अशांतता यापासून जरी समजा आपल्या स्टेटचं संरक्षण करण्याचा अधिकार हा कुणाला असतो, केंद्राकडे असतो, तर ते नेमकं कोणतं आर्टिकल आहे हे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आर्टिकल आहे ते 355 मध्ये ते आपल्याला ते अधिकार देण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले हे जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ते आज आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेले आहेत, जे की महत्त्वाचे आपण सर्वोच्च न्यायालय रिलेटेड जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण जे काही केसेस झालेत. आज तर तुम्हाला नक्कीच केसेसमध्ये गोलकनाथ केस, शंकरी प्रसाद किंवा आपली केशवानंद भारती केस तुम्हाला नक्कीच क्लिअर झाली असेल की त्या अंतर्गत एखादा ते क्वेश्चन नेहमीच विचारला जातो. आजच्या सेशनचा नक्की तुम्हाला फायदा होईल. वारंवार हे सेशन तुम्ही नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या लॉ सीईटी साठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते या सेशनमध्ये आपल्या कव्हर होते. कोणतेही सेशन आमचं हे मिस करू नका. पूर्णतः कोर्स जो आहे तो ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मिळून जाईल. जरी कमी दिवस राहिले असले तरी सुद्धा तुम्ही जेवढे जास्तीत जास्त हे सेशन अटेंड कराल तितकं तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे. कारण ही आपली एक्झाम जी आहे ती MCQ आहे. ती एक्झाम आपली रिटर्न आहे का, तर नक्कीच नाही. MCQ फॉर्मॅटमध्ये ही आपली एक्झाम असल्या कारणामुळे आपल्याला जास्तीत जास्त MCQ रिलेटेड जे काही सेशन आहेत ते अटेंड करायचे आणि काही सेशन जे आपले थेरॉटिकल होत आहेत त्या थेरॉटिकलमध्ये आपल्या काही कन्सेप्ट आहेत त्या काय करून घ्यायचे, क्लिअर करून घ्यायचे. ठीक आहे, म्हणजे येणारी एक्झाम जी काही आपली सीईटी आहे ती तुम्ही नक्की क्रॅक करू शकता. ठीक आहे, तर आजचं सेशन नेमकं तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आजचं सेशन आपण समाप्त करत आहोत. धन्यवाद. थँक्यू.